पहिल्यांदा मी असे वडे टाकलेले आहेत आणि आमची आगरी हळद म्हटल्यावर वडे तर पाहिजेत. आणि हा आहे नवरदेव. आणि आता कामगार वाटतं. कामगार नाही वाटत. बसून बसून भूक लागली आणि मी मगाशी बोललो ना, बोलल्याप्रमाणे मस्त अशी चविष्ट भेल आमची रेडी झालेली आहे. कोणाला काय काय पाहिजे? नवरदेव आला. नवरदेव काय बोलतो आता? पार्टी आपली चालू झालेली आहे आणि मला ह्याच्यावरच थांबायला लागेल. आता महफिल सुरू होणार आहे, हळूहळू सुरू सेट होते. हा रामराजा खाल्ले बाण, हा कृष्णराजा खाल्ले दही. कार्लेकर बैलगाड्याची मालक बारीकच ना श्रुतिका. हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं आपल्या जॅग्निका चॅनल मध्ये आणि अजून एक का नवीन व्हिडिओ मध्ये. सो काल झाला साखरपुडा आणि आज एक दिवस उद्या हळदी आहेत आणि आज आहे ते संगीत मेहंदी असा एक प्रोग्राम आहे. सो आज आम्ही रेडी होऊन आलेलो आहोत मस्तपैकी नवखारला, जे की माझ्या बहिणीकडे हळदी आहेत उद्या तिथे. पण असं आमचं झालेलं आहे की आम्ही रस्त्यात चुकला, आम्हाला माहिती नाही कुठे आहे काय आहे. म्हणजे मी कधी फर्स्ट टाइम आलेली सोनूच्या लग्नाला, म्हणजे भाचीच्या लग्नाला मी फर्स्ट टाइम आलेली आणि ती ते राहत नाही, ते ठाण्याला राहतात, त्याच्यामुळे येण्या जाण्याचा काही संबंध आमचा आलाच नाही कधी. आणि आता आम्ही नवखारला पूर्ण म्हणजे असं आतमध्ये गावात आलोय, तर पूर्ण बीचच्या इथे आलोत आणि सनसेट झाला आणि इतकं वातावरण छान वाटत. निकेश म्हणतो पहिला ब्लॉग बनवायचा आपण, घरून काही आम्ही ब्लॉग केलाच नाही. आणि मस्त इथे ग्राउंड आहे, सगळी लोक समुद्रावर आलेली आहेत. क्रिकेटचं ग्राउंड आहे, इकडे खेळतात मस्त. माझ्या आठवणी आल्या संध्याकाळच्या क्रिकेटच्या. सो ठीक आहे, आता काय टाइम नाही. मजा वाटते. मस्त एकदम भारी क्लायमेट आहे. आम्हाला जायचं मस्त संध्याकाळच लवकर, कारण की तिथे जाऊन जरा तिथला पण क्लायमेट एकदम भारी आहे. नारळीची झाडं वगैरे आहेत. कारण की ह्याला व्हिडिओ वगैरे त्यांचे बघितलं की ह्याला असं वाटतं मस्त वाटायचं मी कधी जातोय. आणि माझे साडू बोलतात की एक दिवस अगोदर वस्तीलाच या, आणि म्हणजे एक दिवस म्हणजे 2 दिवस वस्तीलाच या, लग्न झालं की जा. सो बघू, आम्हाला काय टाइम नाही तेवढा जायला, त्याच्यामुळे काही आम्हाला राहायला कुठे जमत नाहीये. सो आता आम्ही आलोय, तर आता चालूच लागलो तिथे त्यांच्या घरी. पण आता पहिले रस्त्यात चुकलो होते, पहिलं चेंज करतोय, सगळ्यांना विचारत आम्ही चाललोय. परत रिटर्न इथून जायचंय आम्हाला. सो आता आम्ही निघतो. सनसेट झालेला आहे, आता खाली गेलेला आहे, दिसत नाही इथून. सो चला. सो हा बघा सनसेट कसला दिसतोय, एक नंबर. आणि आम्ही आता खाली आहोत फोटोसाठी आणि तू व्हिडिओ स्टार्ट केली. हा सनसेट भारीच वाटतोय एकदम. 1 तास आधी नाही, अर्धा तास आधी पाहिजे होतो आपण. तर आता आम्ही थोडं अंतरावर आहोत, जवळच आहोत. मोरापाड्याच्या इथून आतमध्ये यायला रस्ता बघा, आणि सगळ्या दोन्ही बाजूनी पूर्ण खाडीच खाडी आहे. आणि रस्ता पण डांबरी पण नाही आहे आणि आपल्या सिमेंटचा पण नाही आहे. मस्त हलत डुलत चालली ना गाडी. आणि आता आम्हाला रिटर्न जायचं रात्री. सो फाय आम्ही पोहोचलोय. आणि रस्ता दाखवतो तुम्हाला. बापरे, पहिला इतकं तिच्या लग्नाला ना सोनूच्या, तेव्हा इतकं असं हे नव्हतं, सगळं असं पूर्ण गाड्या लागायच्या. आणि आता एवढीशीच गल्ली आहे चालायला, फक्त गाडी तर येणारच नाही आतमध्ये. हा बघा बाबू लाइटिंग मध्ये आला. बाबू मांडव आपला तयार झालेला आहे. आणि रस्ता बाबा लय डेंजर, म्हणजे मांडवापर्यंत गाडी येतच नाही. आणि इथे पार्किंगचा लय मोठा इश्यू होणार आहे. करवला मांडवामध्ये आलेला आहे, आम्हाला न्यायला आलेला आहे. हा आहे आमचा नवरदेव ओमकार. ओमकार, कोणती पार्टी चालू आहे? कॉकटेल पार्टी. चांगले कपडे घालून परत देतो ना इंटरव्ह्यू. आहे आमचा नवरदेव. आणि नवरदेवाचा पहिल्यांदा तुम्हाला घर दाखवतो. हा मांडव आहे आणि इकडे छोटीशी आमची कॉकटेल पार्टी चालू आहे. आणि हा बघा, थोडे संध्याकाळी आलो असतो ना अजून भारी वाटलं असतं. आणि इकडे मागेच आहे छोटासा म्हणजे मोठासा समुद्र आहे. आणि हा आहे नवरदेव. आणि आता कामगार वाटतं. कामगार नाही वाटत. अरे आता थोडंसं काम करायला पाहिजे ना. आता किती वाजता आपली चालू होणार आहे? चालूचं टायमिंग ऍक्च्युली 9चं आहे. हा. आणि फ्रेंड्स वगैरे कधी येणार? येणार चालू आहेत, जरा रेडी होत आहेत, रिसॉर्टवर आहेत, आपल्या घरी आहेत. आणि इकडे तयारी चालू आहे आमची सगळी. सो मजा येणार आहे. आता डीजे वाजणार, नाचणार, थोडंसं पॅक वगैरे सगळं चालू आहे. सो आता बघा नंतर. आणि इकडे स्पेशल कुरुळची भेळ चालू आहे, जी सगळ्यांना आवडते. आणि स्पेशल त्यांना इकडे बोलवलेले आहेत भेळ बनवायला, कारण सगळी लोक खातील. बसून बसून भूक लागली आणि मी मगाशी बोललो ना, बोलल्याप्रमाणे मस्त अशी चविष्ट भेळ आमची रेडी झालेली आहे. आणि आता श्रियांना भूक लागली, तर श्रियांना पहिले 1 प्लेट बनवून दिलेली आहे, आम्हाला 1 प्लेट बनवून दिलेली आहे. स्पीकर वाजते, आवाज कमी येतोय. आणि पहिले भेळ खातो आणि मग नंतर पार्टीला सुरुवात.
कोणाला काय काय पाहिजे? आणि इकडे आमची पार्टी सुरू झालेली आहे. नवरा आमचा कुठे आहे? हा सध्या फ्रेंड सोबत तो बिझी आहे. आणि इकडे हा आमची पार्टी चालू झालेली आहे हळूहळू आणि मला ह्याच्यावरच थांबावं लागेल कारण आम्ही हे घेत नाही. त्याच्यामुळे मला इथेच थांबावं लागेल. मजा येते हळूहळू, अजून हळूहळू अजून मजा येईल, पण काय करणार, मी इथेच थांबणार. नवरदेव येतो माझा व्हिडिओ घे तेव्हा नवरदेव सारखा येतोय. माझी व्हिडिओ घे. आता मी तयार झालो. ओमकार नवरदेव आलाय. नवरदेव काय बोलतो? आता पार्टी आपली चालू झालेली आहे आणि मला ह्याच्यावरच थांबायला लागेल. आता महफिल सुरू होणार आहे, हळूहळू सुरू सेट होते. हा. अशी आम्ही जरा चालू करत होतो, आता प्रॉपर चालू झालेली आहे. आलो मी जरा फोटो. ठीक आहे चालेल. नवरदेव आमचा गेला फोटो काढायला. या आहा या हाय कच्ची कलाई. कार्यक्रम चालू करत आहोत, तर सर्वांनी समोर यावे. प्रेक्षकांनी आपण आपल्या संगीत कार्यक्रमाची सुरुवात लहान मुलींच्या कार्यक्रमाने करणार आहोत. डान्सचे नाव आहे गुलाबी साडी आणि हा डान्स करणार आहेत आश्वी आणि स्वरा. सगळ्यांनी टाळ्यांनी गजरात त्यांचे स्वागत करा. अरे हो, आता पुढील डान्स करण्यासाठी सर्वांनी टाळ वाजवून सर्व मावशांचे उत्साह वाढवायचा आहे. बक्षीस आलं पाहिजे तरच ते रेस्पॉन्स देतील. राजू पाटील यांच्याकडून सर्वांना 500 रुपये बक्षीस आलेलं आहे. रिद्धी पाटील यांच्याकडून सगळ्यांना 50 रुपये आलेले आहेत. दीपा पाटील यांच्याकडून 100 रुपये बक्षीस आलेलं आहे. ईश्वर पाटील यांच्याकडून 100 रुपये बक्षीस. सनी पावसा यांच्याकडून 100 रुपये बक्षिसांचा पाऊस पडत आहे इकडे. पावसाच्या खिशातून पण येत आहे काहीतरी. अमाऊंट 100 रुपये बक्षीस आलेलं आहे. हितेश पाटील यांच्याकडून जावयाने 500 रुपये बक्षीस दिलेलं आहे सगळ्यांना. प्रीतेश पाटील यांच्याकडून 100 रुपये बक्षीस आलेलं आहे. झालं पाहिजे. वनस्पोर एक कडवं. पहिल्यांदा मी असे वडे टाकलेले आहेत आणि आमची आगरी हळद म्हटल्यावर वडे तर पाहिजेत. आगऱ्यांची हळद बोलल्यानंतर असे वडे आता नवीन स्टाईल आलेली आहे. पहिले हाताने वळायचो, आता रेडीमेड आलेली आहे. सगळं शॉर्टकट आलेलं आहे. सो इकडे वड्यांचं काम चालू आहे आमचा आदल्या दिवशीच हळदीच्या, कारण उद्या आम्हाला टाईम नाही. मावशांना दुसरी ऑर्डर आहे, त्याच्यामुळे आजच आम्ही करून घेतोय. आणि अजून इकडे संगीत प्रोग्राम चालू आहे. अजून जेवायला पण टाईम आहे आणि शियांना भूक लागली. आता आम्ही जेवून घेतो आणि वडे परत एकदा बघून घ्या कसे वाटतात आगऱ्यांचे वडे. भारी एकदम. सो इकडे पण आता होणार. आम्ही सगळं जेवायला कारण की आम्हाला जायला लेट होणार आहे. ही आमची सोयरी आहे, माझी काकाची मुलगी म्हणजे माझी आणि ही आमची वहिनी. आणि इकडे नावाची तयारी चालू आहे. मामीला नाव सांगते. झालं का? परत रिपीट करा. हा रामराजा मारले बाण, हा कृष्णराजा खाल्ले दही आणि माझ्या मंगळसूत्रावर प्रकाशरावांची सही. वा 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 वा. ऍक्टिव्ह नाही. वडे तू नको जाऊ, हे बघ थंड आहे.
उद्या हळदी आहेत पण आम्ही आजच वडे घेतलेले आहेत बनवलेले वडे. बनवलेले आता गरम गरम. हा उद्या नाही भेटलं तरी चालतील. आणि ही पण एक माझ्या काकाची मुलगी आहे आणि हे आमचे भाऊ जे की सोयरे नवरदेवाचे वडील जे की त्यांना कधीपासून यायचं होतं व्हिडिओ मध्ये. आणि हा मामाना लेट आला आणि पहिला जेवायला बसला एका मिनिटामध्येच. आणि इकडे अजून पार्टी चालू आहे. सगळे बसले सो आता जातो आम्ही. बारीक हाय करते. कुठे आहे वारी? हाय केलं तिने. बैलगाड्याची मालक कारलेकर बैलगाड्याची मालक बारीक बारीकच ना श्रुतिका. आम्हाला नाव नाही माहिती. म्हणून आम्हाला नाव नाही माहिती ना. बारीक बारीक बारीक. तुझ्या आधी पहिली बारीक मी होते. मला बारकड बोलायची पहिले. नंतर माझ्या नंतर तुझ्याकडे आला म्हणते शेवट. ही शेवट ना आता मग हिच्याकडे बारीक. सगळ्यात सो बाय बाय. बाय बाय. चला तर हा ब्लॉग आम्ही इथे करतो. बाय. उद्याच्या हळदीच्या ब्लॉगला भेटू. बाय बाय.